लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आझाद मैदान मुंबई येथे धनगर समाजाचे योद्धा मान्य दीपक भाऊ बोराडे उपोषणास बसले असून आज 10 दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारकडून या गोष्टीची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही। त्याबद्दल तहसीलदार यांना निवेदन दिले व त्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। धनगर समाज खटाव तालुका यांच्या वतीनं आज आम्ही ते सर्वजण जमलो आहोत। तरी आमचा जो लढा चाललेला आहे, जो एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण पाहिजे, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणीसाठी हा लढा आमचे नेते, आमचे धनगर समाजाचे योद्धा आपले दीपक भाऊ बोराडे यांनी जवळजवळ 10 दिवस झाले आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू केलेलं आहे। तरी अजून देखील ह्या महाराष्ट्र सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही। जाणीवपूर्वक हे आमच्या समाजाला वेठीस धरण्याचं काम हे सरकार करत आहे। म्हणजे नक्की सरकारला आमच्या समाजाची गरज आहे की नाही याचा प्रश्न आम्हाला इथे उपस्थित होतो। आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी इथं उपस्थित राहून ह्या तहसील कार्यालयापाशी नायब तहसीलदार साहेब असतील आपले, त्यांना आम्ही निवेदन दिले। ह्या प्रकरणाबाबत त्यांनी एक दखल घ्यावी, सरकारने या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमची मागणी मंजूर करावी, ह्याची मागणी करत आम्ही आज निवेदन दिलं आहे। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।